श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काय उपाय करता येईल, आपल्या जीवनामध्ये काय संकट असतील किंवा एखाद्याला खूप काही अडचणी असतील तर तुम्ही जर शनिदेवाची ही जर उपाय केला, सेवा केली तर नक्कीच तुमच्या जीवनातल्या अडचणी दूर होतील आणि तुम्हाला योग्य ते मार्ग भेटेल. शनिवारी शनिदेवाची जर पूजा केली जाते, न्याय देवता असे आणि कर्मदाता असे देखील म्हणतात. ज्योतिषांच्या मते शनिदेव प्रत्येकाच्या कर्मानुसार त्यांना फळ देत असतो. जे चांगलं कर्म करतं त्यांना शुभ फळ प्राप्त होते, तर वाईट कृत्य करणाऱ्याला शिक्षा देखील होते. कसं आहे ना, एखाद्या व्यक्तीला वाईट नजरेमुळे जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जीवनातले संकट दुःख दूर करण्यासाठी शनिवारी आपल्याला म्हणजे शनिदेवाची पूजा करायची आहे. जर तुम्ही श्रद्धा आणि विश्वासाने शनिदेवावर ही पूजा केली तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये काही वाईट गोष्टी घडल्या असतील किंवा दुःख संकट दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत योग्य आहे. तुम्हाला शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर शनिवारी नक्की काय उपाय करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी दर शनिवारी तुम्हाला काळ्या कुत्र्याला, म्हणजे काळं कुत्रा आहे, काळ्या रंगाचं जे कुत्रा आहे त्याची सेवा करायची आहे. कारण जर शनिदेवाला तुम्ही काळ्या कुत्र्याची जर सेवा केली तर नक्कीच शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील. शनिदेवाला काळा रंग हा अतिशय प्रिय आहे. जर काळ्या रंगाचे कुत्र आजूबाला म्हणजे आपल्या परिसरामध्ये नसतील तर तुम्ही कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाद्य घालू शकतो. काय तुमच्या घरामध्ये जे अन्न शिजवलेलं आहे, भाकरी चपाती काही असो, दर शनिवारी तुम्हाला त्या कुत्र्याला चारायची आहे. हा जर तुम्ही उपाय केला ना तर नक्कीच शनिदेव प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही जीवनामध्ये अडचणी आलेल्या आहेत, व्यवसायात असू घरात असू, म्हणजे ज्या काही तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स चालू असतील ते नक्कीच म्हणजे दूर होतील. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरा उपाय काय करायचा आहे, प्रत्येकाच्या जी आपण सेवा करतो, कोणतीही सेवा करा तुम्ही, तुमच्या हातून एखादी सेवा होऊ द्या पण त्याचं फळ देखील आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळत असतं. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं कर्म चांगलं पाहिजे. त्याचबरोबर दुसरं म्हणजे संयम. आपण जी सेवा करतो त्याचं फळ लगेच आपल्याला मिळत नाही, त्यासाठी आपल्याला संयम पाहिजे, थोडंसं वेळ पाहिजे. कारण एखादी सेवा केली आणि त्याचं फळ लगेच भेटेल असं नसतंय. तर तेच सेवा ज्यावेळेस आपण करतो त्यासाठी आपल्याला संयम देखील पाहिजे त्या फळासाठी. जर तुम्ही त्या दिवशी जर काय केलं, शनिवारी जर तुम्ही जे गरजू व्यक्ती आहेत, गरीब आहेत, त्या लोकांची जर मदत करणं किंवा सेवा जर त्यांची केली तर किंवा अन्नदान केलं तर नक्कीच शनिदेव प्रसन्न होतील. सर्वात मोठं दान कोणतं असेल तर अन्नदान आहे. अन्नदानासारखं दुसरं दान नाही. तसं तर कन्यादान वगैरे सगळे दान आहेत, वस्त्रदान, कोणतंही दान आहे, पण अन्नदानाने कसं एखाद्याच्या जीवाला म्हणजे मन तृप्त होतं अन्नाने. एखादं खूप भुकेला आणि तुम्ही जर त्याला म्हणजे जीव घातलं, आपल्या घरामध्ये जे काही असं आपल्याला पंचपक्वान्न बनवून जीव घालायचं नाही. जर जे काही आपल्या घरामध्ये भाजी भाकरी असेल आणि कोणी जर तुमच्या दारावर आलं असेल तर त्याला आधी तुम्ही विचारत जा, तुला जेवायचं का काही, म्हणजे जर गरीब व्यक्ती असतील तर. कारण त्यांना खरंच मनातून ते आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि खरंच त्यांचा आशीर्वाद आपल्याला खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी आपल्याला शनिवारी अन्नदान करायचं आहे. जर तुम्ही आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम किंवा एखादं कार्य करत असाल तर अन्नदान नक्की करा आणि शनिवारी तुम्हाला अन्नदान करायचं आहे. जे घडेल तुमच्या हाताने ते तुम्ही अन्नदान करा. तर तिसरी गोष्ट म्हणजे तिसरा उपाय तुम्हाला काय करायचा आहे तर काळे तीळ घ्यायचे आहेत. काळ्या तिळातलं मिसळलेलं जे पाणी आहे ते शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळामध्ये अर्पण करायचं आहे आणि तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि सुख आणि समृद्धी उत्पन्न वाढीसाठी तुम्हाला तिथे प्रार्थना करायची आहे. म्हणजे हे 3 उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या जीवन बदलून जाईल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात जे काय तुम्हाला कोणत्याही कार्यामध्ये नक्कीच यश मिळेल. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. तुम्ही नक्कीच उपाय करून बघा. दर शनिवारी हा उपाय करून बघा, नक्कीच त्याचं फळ तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.